नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, वाढतं शहरीकरण, औद्योगिकीकरण, पर्यावरण, वातावरण या सगळ्याचा परिणाम कुठेतरी शेतीवर झाला आहे. म्हणजे बघा ना की शेतीचं जे लागवडीखालचं क्षेत्र आहे ते कमी झालं आहे आणि तेच गोड्या पाण्याच्या बाबतीत झालं आहे. गोड्या पाण्याचे स्रोत हे कमी 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 होत चालले. मग या सगळ्यावर काही असा उपाय आहे का की आपल्याला हवं तेवढं, मागणी तेवढा पुरवठा, एवढं उत्पादन तर व्हायलाच हवं, मग हे उत्पादन घेता येईल असं काही आपल्याला करता येईल का? अनेक संशोधनं झाले. त्यामध्ये एक अशी प्रणाली समोर आली आहे, ॲक्वाफोनिक्स प्रणाली. त्याद्वारे आपण एकात्मिक शेती खूप उत्तम पद्धतीनं करू शकतो. काय करायचं, पाण्याच्या पृष्ठभागावर एक संच ठेवायचा, वरती शेतमालाचं उत्पादन घ्यायचं आणि खाली मत्स्य उत्पादन घ्यायचं. हीच प्रणाली आपण पूर्णतः नीट पद्धतीनं समजून घेऊया. यासाठीच आजच्या कार्यक्रमाचा विषय लक्षात घ्या शेतकरी बंधू भगिनींनो. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे ॲक्वाफोनिक्स पद्धतीनं भाजीपाला व मत्स्य उत्पादन. याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे रवींद्र बोंद्रे यांना. जीवशास्त्रज्ञ, तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय केंद्र, बांद्रा, मुंबई या ठिकाणाहून ते आले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते सर. एक महत्त्वाचा विषय चर्चेला सुरुवात करतो आहे. आता ही जी ॲक्वाफोनिक्स हे जे काही तंत्रज्ञान आहे, तर ती मूळ अशी ही संकल्पना काय आहे, याबद्दल काय सांगाल सर? ॲक्वाफोनिक्सबद्दल असं सांगता येईल की मत्स्य, मासे आणि भाजीपाला याचं एकात्मिक पद्धतीनं एकत्रित संवर्धन किंवा शेती करणं हे आधुनिक विज्ञानाच्या आधारे सुरू करता येणारा पर्यावरणपूरक असा हा शेती प्रकार आहे. ॲक्वाफोनिक्स हा शब्द ॲक्वाकल्चर आणि हायड्रोपोनिक्स या दोन अर्थपूर्ण शब्दाच्या संयोगानं बनलेला आहे. आपल्याला माहिती आहे की मासे आपल्या उत्सर्जनातून, श्वासोच्छवासातून, तसेच चयापचय, त्यांचे जे डायजेशन प्रोसेस असते त्याच्यामधून अमोनिया नावाचा सर्वात उपद्रवी भाग पाण्यात सोडत असतात. हो. दुसऱ्या बाजूला जर आपण सॉईल मायक्रोबायोलॉजीच्या सायन्समधून जर बघितलं तर मातीतील जे नायट्रोसोमोनास जातीचे जे जीवाणू असतात किंवा बॅक्टेरिया असतात, हे आपली गुजराण या अमोनियावर करतात आणि त्याचं अमोनियाचं नायट्राईटमध्ये रूपांतर करतात. मातीतीलच दुसरे जे नायट्रोबॅक्टर नावाचे दुसऱ्या जातीचे अणुजीव आहेत, या नायट्राईट्सवर गुजराण करीत नायट्राईट्सचं नायट्रेटमध्ये रूपांतर करतात. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वनस्पतीच्या वाढीसाठी किंवा वनस्पतीच्या उत्पादनासाठी नायट्रोजन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तर तो हा नायट्रेटच्या माध्यमातून वनस्पती मुळांद्वारे शोषली घेतली. तर याचाच अर्थ काय, मत्स्यशेतीतील जो टाकाऊ पदार्थ आहे किंवा जी आउटपुट आहे ते वनस्पतींच्या वाढीसाठी पूरक आहे किंवा आवश्यक असे घटक आहेत. म्हणजे एका बायोलॉजिकल सिस्टीमचं वेस्ट आहे ते दुसऱ्या बायोलॉजिकल सिस्टीमचं इनपुट आहे. अशा प्रकारचं ही सस्टेनेबल शाश्वत पद्धतीची अशी ही संकल्पना आहे. बरोबर आहे. आपण एक स्लाईड आपण प्रेक्षकांना दाखवूया सर. या विषयी काय सांगाल आपण? तर अशा प्रकारचा जो सेटअप आता तुम्ही आपल्या स्क्रीनवर जो बघताय, तर त्या सेटअपमध्ये बघा माशांचं संवर्धन फिश रेअरिंग टँकमध्ये केलं जातं आणि ते पंपाच्या सहाय्याने जो ग्रोईंग बेड दिसतो आहे आपल्याला दिसतं ते हायड्रोपोनिक सिस्टीम आहे. त्याच्यातून ते पाणी पास केलं जातं. जेव्हा ते पाणी पास केलं जातं तेव्हा या पाण्यामध्ये जे नायट्रोजन घटक आहेत ते वनस्पती शोषून घेतात किंवा इतरही जे आवश्यक घटक आहेत, फॉस्फरस असेल, पोटॅशियम असेल, ते शोषून घेतात आणि ते पाणी असं परत शुद्ध केलेलं पाणी हे परत आपल्याला माशांच्या टाकीमध्ये वापरता येतं. आणि याविषयी काय सांगाल सर? एक स्लाईड दाखवूया आपण प्रेक्षकांना. म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं, एका बायोलॉजिकल सिस्टीमचं जे वेस्ट आहे
ते दुसऱ्या बायोलॉजिकल सिस्टीमचं इनपुट आहे. म्हणून ॲक्वाकल्चरमधलं जे टाकाऊ घटक आहे, म्हणजे विरघळलेलं खाद्य असेल किंवा उत्सर्जित केलेले अमोनियासारखे घटक आहेत, मग त्याचं अमोनियाचं नायट्रिफिकेशन होऊन नायट्राईट आणि नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होतं. त्याचं ते वनस्पती शोषून घेतात आणि मग त्याच्यात वाढ होते. म्हणजे ते परस्पर पूरक एकमेकांशी अशा दोन ही घटक एकत्रित केलेले आहेत. आता हे जे ॲक्वाफोनिक्स तंत्रज्ञान आहे, प्रणाली आहे, याकडे आपण थोडं विस्तारानं बघूया. थोडा नवीन विषय आहे, तो आपण शेतकरी बांधवांना विस्तृत समजून सांगूया. काय सांगाल सर? आपण एक बघितलं की आता भारताची लोकसंख्या जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वाढत्या लोकसंख्येला योग्य पोषणासाठी उच्च प्रतीची अशी प्रथिनं, जीवनसत्व, खनिजे असे वेगवेगळे घटक आवश्यक असतात. तर मासे आणि भाजीपाला हे या प्रथिनांचे, जीवनसत्वांचे आणि खनिजांचं उत्कृष्ट असं सोर्स आहे. तर हे जे दोन्ही जे उत्पादनं आहेत या प्रणालीचे, मासे आणि भाजीपाला, यामध्ये वनस्पती हे हायड्रोपोनिक्समध्ये वाढवले जातात आणि मासे हे ॲक्वाकल्चर सिस्टीममधून वाढवले जातात. तर हायड्रोपोनिक्स म्हणजे काय, तर मातीविरहित वनस्पती वाढवण्याचं तंत्रज्ञान आहे. बरं. म्हणजे जे आता पॉली हाऊसमध्ये वगैरे, ज्या ग्रीन हाऊसमध्ये पण बऱ्यापैकी हे तंत्रज्ञान वापरलं जातं. यामध्ये काय केलं जातं की कृत्रिम माध्यम वनस्पतींच्या वाढीसाठी वापरलं जातं. त्यामध्ये वाळू असेल, व्हर्मिक्युलेट असेल, रॉकवूल असेल, पीट मॉस असेल, सॉडस असेल किंवा केवळ फक्त पाणी, न्यूट्रिएंट रिच वॉटर जे असतं, हे न्यूट्रिएंट रिच वॉटर या वनस्पतींच्या मुळाशी दिलं जातं आणि त्याद्वारे भाजीपाला संवर्धन केलं जातं. ॲक्वाकल्चरच्या बाबतीत जर बोलायचं तर आपल्याला माहिती आहे की बंदिस्त जागेमध्ये मत्स्यसंवर्धन हे चांगल्या प्रकारचं प्रचलित तंत्रज्ञान आहे. आता 20व्या शतकामध्ये आपण बघितलं की जे अनेक तांत्रिक घडामोडी झाल्या, जे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झाल्यात, त्यातून अधिक सधन पद्धतीनं आपल्याला, म्हणजे मत्स्य बीजोत्पादनाची टेक्नॉलॉजी असेल किंवा फीड ची टेक्नॉलॉजी असेल, ह्याच्यामधून अधिक सधन पद्धतीनं संवर्धन करणं शक्य झालेलं आहे. यामध्ये पाण्याचा पुनर्वापर पद्धत जी आहे, ज्याला रास आपण म्हणतो, रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम, ही अशीच एक सधन पद्धत आहे. या सधन पद्धतीमध्ये पाणी रिसर्क्युलेट केलं जातं, रिसायकल केलं जातं आणि या पाण्याची पण ठराविक कालावधीनंतर या सिस्टीमच्यासुद्धा काही मर्यादा आहेत. ठराविक कालावधीनंतर हे पाणी आपल्याला बदलावं लागतं आणि हे पाणी बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आपल्याला आवश्यकता असते. आपल्याला माहिती आहे की आता मगाशी जसं तुम्ही मगाशी म्हटलात की वाढतं औद्योगिकरण आहे, शहरीकरण आहे, नंतर गोड्या पाण्याचे स्रोत जे आहेत ते हळूहळू त्याच्यावरचा ताण आपला आता वाढत चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हे गोडं पाणी कमी होत चाललेलं आहे आणि दुसरीकडं हे जी सधन पद्धती आहे, याच्यातनं जे सांडपाणी आपण बाहेर सोडतो, तो याच्यामधून अमोनियासारखे सेंद्रिय घटक आपण मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळं सेंद्रिय प्रदूषण वातावरणाचं होतं आणि त्यामुळे युट्रोफिकेशनची समस्या आपल्याला बडसावते. म्हणून हे परस्पर पूरक जर आपण प्रणाली एकत्र आणल्या तर आपल्याला शेती आणि मत्स्यशेती लागणाऱ्या पाण्याची जी गरज आहे ही संयुक्तिक पद्धतीनं आपल्याला भागवता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी वाया जाणारी नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅशियम असेल, ही जी पोषक मूलद्रव्ये आहेत, ही आपल्याला वनस्पतींच्या उत्पादनाच्या माध्यमातून परत रिट्राईव्ह करता येतात, म्हणजे पुनर्प्राप्ती त्यांची करता येते. अन्यथा आपल्याला माहिती आहे की शेतीच्या उत्पादनासाठी खतांचा खर्च केवढा आता वाढत चाललेला आहे. नक्कीच. तर सर, आपण याविषयी सविस्तर आणखीन प्रेक्षकांना माहिती देऊच या. आपण वेगळ्या पद्धतीने ॲक्वाफोनिक्स जी प्रणाली आहे त्याद्वारे आपण शेतमालाचं उत्पादन कसं घेऊ शकतो, मत्स्य उत्पादन कसं घेऊ शकतो, याविषयी सविस्तर जाणून घेऊया. ॲक्वाफोनिक्स पद्धतीनं आपण भाजीपाला व मत्स्य उत्पादन याविषयी जीवशास्त्रज्ञ रवींद्र बोंद्रे सरांकडनं सविस्तर माहिती घेतोय. आता कार्यक्रमात आपल्याला एक फोन आला आहे. सुनील गुंड यांचा अहमदनगर इथून फोन आहे, आपण तो फोन घेऊया. हॅलो. हॅलो. हां सर, नमस्कार. हॅलो. हॅलो. हां सर, नमस्कार. प्रश्न विचारा आपला. हां, नमस्कार मॅडम. हॅलो. हां सर, आवाज येतोय? प्रश्न आवाज येतोय. ॲक्वाफोनिक्स पद्धतीने भाजीपाला म्हणजे त्याची काय संज्ञा आहे आणि त्याच्याबरोबर ते मत्स्य उत्पादन याची आपण कशी सांगड घालू शकतो, हा एक माझा प्रश्न आहे. आणि त्याच्यात कुठली कुठली पिकं घेऊ शकतो आपण भाजीपाल्यामध्ये ॲक्वाफोनिक्स पद्धतीने? आपण सुरुवातीला अतिशय चांगला प्रश्न आहे त्यांचा. हेच आपल्याला आता आजच्या कार्यक्रमातून सगळं बघायचं आहे की आपली ही सांगड कशी घालायची आहे, हे घटक कसे ठरवायचे आहे
आणि कुठली मत्स्य जाती आपल्याला वापरायच्या आहेत आणि कुठल्या वनस्पती आपण यातून घेऊ शकतो. तुम्ही कार्यक्रम बघत राहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या कार्यक्रमातून मिळून मला वाटतं संज्ञा संकल्पना जी आहे ती आपण सुरुवातीला कार्यक्रमात सांगितली आहे, सांगितलेली आहे. थोडक्यात आपण ती सांगूया त्यांना. हां, तर मुळात मत्स्य शेती करताना आपण जे विशेषतः तुम्ही तुमचं जर शेततळं असेल तर शेततळ्यामध्ये तुमच्या एक लक्षात आलं असेल की आपण जेव्हा मासे शेततळ्यात सोडतो तेव्हा त्यामध्ये माती नसल्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऑर्गॅनिक पदार्थ जे सेंद्रिय जे पदार्थ आहे अमोनिया नायट्रेट याचं प्रमाण वाढत जातं आणि मग त्याच्यामधून शेवाळ निर्मिती होते किंवा मग मासे मृत्युकीचं देखील प्रमाण आपल्याला आढळून येतं. तर असं जे जर पाणी अमोनिया नायट्रेटयुक्त जे पाणी आहे, जर याच्यामध्ये जर भाजीपाल्याच्या पिकातून जर ते पास केलं, ते कशा प्रकारे पास पाहिजे, ते त्याच्यासाठी कुठली पद्धत वापरायची हे आता आपण पुढे कार्यक्रमात बघणारच आहोत. तुम्ही कार्यक्रम बघत राहा, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. लगेच आता आपण म्हणालात सर मगाशी ब्रेकच्या पूर्वी की आपण पाण्याचा सदुपयोग हा झाला पाहिजे आणि ही प्रणाली पाणी बचतीचंही काम करते. बरोबर. तर नेमकं ते कशा पद्धतीने करते, काय सांगाल सर? आत्ताच आपण मगाशी संकल्पना किंवा याच्याबद्दल जाणून घेतलं की हे पाणी रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम जी आपल्याला मत्स्य संवर्धनासाठी वापरली जाते, तर पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी, तर ते बायोलॉजिकल आणि मेकॅनिकल फिल्टरमध्ये फिल्ट्रेशन करून ते परत आपण मत्स्य संवर्धनात घेतो. तर इथं ह्या ॲक्वापोनिक्स प्रणालीमध्ये काय करतो, ही जी फिल्ट्रेशन सिस्टीम आहे किंवा बायोलॉजिकल मेकॅनिकल फिल्ट्रेशन सिस्टीम आहे, ते इथं आपण हायड्रोपोनिक बेड वापरतो आणि हायड्रोपोनिक बेडमधून ते पाणी आपण परत मत्स्य शेतीमध्ये घेतो. त्याच्यामधून जे सॉलिड असतात किंवा नायट्रेट वगैरे असतात, ते मूलद्रव्य असतात, ते शोषून घेतले जातात. त्यामुळे पाणी शुद्ध होतं आणि त्यामुळे मत्स्य उत्पादनाला देखील वाढ होते आणि आपल्या ॲडिशनल क्रॉप देखील आपल्याला मिळतं. आपल्याकडे याची खरं तर खूप सुंदर स्लाईड आहे, ती पण आपण दाखवूया प्रेक्षकांना आणि आपण सांगावं सर अजून याविषयी, कारण पाणी हा एक महत्त्वाचा भाग आहे, नाही का? बरोबर. आपण दाखवूया स्लाईड प्रेक्षकांना. ही बघा, ही सुंदर ह्या स्लाईड आहे. ॲक्वापोनिक्स प्रणालीचं जे मेन कोर थीम आहे ती म्हणजे मोर क्रॉप पर ड्रॉप ऑफ वॉटर. याचं कारण असं की आपण इतर प्रणालीचं जर म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं, रास ही जी सधन पद्धत आहे मत्स्य संवर्धनाची, याच्यामध्ये पाण्याचा पुनर्वापर केला जातो. तर हा पुनर्वापर 1 ते 3 वेळा केला जातो. म्हणजे 3 वेळा 4 वेळा हे पाणी आपल्याला परत वापरता येतं. कारण याच्यामध्ये परत वापरल्यावर सुद्धा त्यातल्या टोटल अवेलेबल नायट्रोजनचं प्रमाण आहे हे 0.05 mg पेक्षा जास्त जर व्हायला लागलं तर ते माशांना घातक असतं. मग अशा वेळेला आपल्याला ते पाणी बदलावं लागतं. म्हणून पण या हायड्रोपोनिक्समुळे काय होतं की हे जे नायट्रोजन आहे जास्तीचा, जो घातक आहे माशांना, तो शोषला गेल्यामुळे पाणी शुद्ध होतं, फिल्ट्रेशन होतं. त्यामुळं जे शास्त्रीय संदर्भ आहेत त्यावरून असं सिद्ध झालं आहे की हे पाणी आपल्याला 120 ते 300 वेळा आपल्याला परत पुन्हा वापरता येतं. म्हणजे इतर पद्धतीमध्ये ते फक्त 3 ते 4 वेळाच वापरता येतं. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होते. नंतर ह्या पुनर्वापर करण्याच्या वाढीव क्षमतेमुळे पाण्याच्या प्रति युनिट जे म्हणजे मोर क्रॉप पर ड्रॉप म्हणजे कसं की बाबा 1 लिटर पाण्यातनं जर 1 मासा होणार असेल तर तिथे आपल्याला 3 ते 4 मासे आपल्याला मिळू शकतात आणि प्लस भाजीपाल्याचं उत्पादन देखील आपल्याला ॲडिशनल त्याच पाण्यातून मिळू शकतं. तर म्हणून याला ही जी पाण्याचा सदुपयोग करण्याची अत्यंत प्रभावी पद्धत आहे असं म्हटलं जातं. बरं, आता आपण ॲक्वाफोनिक्स प्रणालीचे जर घटक विचारात घ्यायचे झाले तर त्यातले घटक हे नक्कीच बरेच असतील आणि ते सांगण्यासारखे असतील, त्याची माहिती जाणून घेण्यासारखी असेल आणि ते घटकांची कार्यप्रणाली काय, कार्य ते कसे करतात सर, याची सविस्तर माहिती आपण द्या. तर ॲक्वापोनिक्स प्रणालीमध्ये मत्स्यशेती आणि हायड्रोपोनिक्सचं एकत्रीकरण जरी केलं असलं तर त्याचं प्रमाण जे आहे ते जरी बदलत असलं तर त्याची व्यवस्था आपण बघा, त्याचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये फिश रेअरिंग टँक आहे, क्लॅरिफायर. टँक आणि ते सगळं दाखवूया, तो आपण प्रेक्षकांना दाखवूया तो टँक आणि तो हे घटक. तर याच्यामध्ये तुम्ही बघा, फिश रेअरिंग टँक आहे, नंतर क्लॅरिफायरमध्ये सेडिमेंटेशन साठी व्यवस्था असते, मेकॅनिकल फिल्टर किंवा बायोलॉजिकल फिल्ट्रेशनसाठी नंतर हायड्रोपोनिक्स बेडची एक व्यवस्था असते, नंतर संप म्हणजे हे
हायड्रोपोनिक्समधनं पाणी गोळा करण्यासाठी एक संप असतो आणि हे पाणी रिसर्क्युलेट करण्यासाठी एक पंप असतो. अच्छा. तर असे हे वेगवेगळे जे घटक आहेत, तर ह्या घटकांची रचना करताना, डिझाईन करताना आपल्याला एक काळजी घ्यावी लागते की ते एकमेकास पूरक होतील. म्हणजे ॲक्वाकल्चरचं जे फिश टँकमधलं जे पाणी आहे हे पुरेशा प्रकारे बायोलॉजिकल फिल्टर, मेकॅनिकल फिल्टरमधून ते पास होऊन झाल्यानंतर बायोलॉजिकल फिल्टर मशीनमध्ये त्याचं नायट्रिफिकेशन होऊन अमोनियाचं नायट्राईट आणि नायट्राईटचं नायट्रेटमध्ये रूपांतर होईल आणि ते वनस्पतीला पुरेसं ठरेल. नंतर त्या वनस्पतीमध्ये ते पुरेशा प्रमाणात ते म्हणजे त्याचा रेशो व्यवस्थित मेंटेन केला जातो. नंतर फिश रेअरिंग टँक जी आहे यामध्ये आपण दाखवूया ती टँक सुद्धा. हां. तर ती सपाट तळ असलेले गोलाकार असावी. नंतर त्याचं जे मटेरियल आहे ते इनर्ट प्लास्टिक किंवा फायबर ग्लास असावं. नंतर LDPA टँक्स देखील तुम्ही वापरू शकतात. नंतर याचा कलर आहे तो ब्ल्यू कलर किंवा पांढरा कलर तुम्हाला वापरला तरी चालतो. नंतर मेकॅनिकल फिल्टरमध्ये तुम्ही स्क्रीन फिल्टर असतील किंवा सेपरेटर्स असतील ते वापरू शकता. नंतर याच्यामध्ये ॲक्वापोनिक्स सिस्टीममध्ये एक जर बघितलं तर बायोलॉजिकल फिल्टर हा सगळ्यात महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे. बरं. बायोलॉजिकल फिल्टरमध्ये मगाशी जसं सांगितलं की अमोनियाचं रूपांतर ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये, म्हणजे एरोबिक कंडिशनला ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये जे 2 प्रकारचे जीवाणू, एक नायट्रोसोमोनास आणि नायट्रोबॅक्टर, हे 2 जे जीवाणू असतात ते अमोनियाचं रूपांतर नायट्राईटमध्ये आणि नायट्राईटचं नायट्रेटमध्ये रूपांतर करतात. तर ही जी प्रक्रिया आहे ही बायोफिल्टरमध्ये होत असते. या बायोफिल्टरमध्ये बायोबॉल्स असतात आणि ते एरेशनला वापरण्यासाठी त्याच्यामध्ये एअर पंप देखील वापरला जातो. तर असे हे वेगवेगळे घटक आहेत. बरं, आपण ते दाखवूया. फिश रिटँकचे जे काही घटक आहे त्याची आपण एक स्लाईड केली आहे, ती प्रेक्षकांना दाखवूया. हां सर, याविषयी काय सांगाल? हेच आता मी जे तुम्हाला सांगितलं की फिश रेअरिंग टँक आहे, ती गोलाकार असावी आणि त्याचा तळ हा सपाट असावा. जर चौकोनी टँक असेल तर बऱ्याच वेळेला काय होतं की कॉर्नर ज्याला आहेत त्याच्यामध्ये ते सॉलिड मटेरियल जे असतं ते साठून राहतं आणि मग त्यामुळे पाण्यात खराब होण्याची शक्यता जास्त असते. बरं बरं. म्हणून ती गोलाकार असावी. नंतर त्याचं मटेरियल हे बायोलॉजिकल फिल्टरचं मध्ये जे मगाशी तुम्हाला म्हटलं की बायोलॉजिकल नायट्रिफिकेशन प्रोसेस होते आणि त्यामध्ये बायोबॉल्स हे माध्यम असतं आणि एअर पंप ऑक्सिजनचं कार्य करतं. या ऑक्सिजनच्या उपस्थितीत हे बॅक्टेरिया नायट्रिफिकेशनची प्रोसेस करत असतात. एकूणच थोडी तांत्रिक आणि शास्त्रीय माहिती सगळी आहे की जी प्रेक्षकांनी ती घेणं गरजेचं आहे. थोडं समजून घेणं पण गरजेचं आहे. आता आपण हे जे वेगळे जे घटक सांगितलेत सर, त्या घटकांचं प्रमाणही तितकंच महत्त्वाचं असतं. कारण प्रमाण कमी जास्त झालं तर आणखी नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. तर ते प्रमाणाचं महत्त्व आणि ते किती असावं आणि कोणते आहे त्याविषयी सांगा सर. ॲक्वापोनिक्स सिस्टीमचा जो घटक आता आपण बघितले हे म्हणजे फिश रेअरिंग टँक किती आकाराचा असावा, बायोलॉजिकल फिल्टर काय साईजचा असावा, नंतर हायड्रोपोनिक सिस्टीम किती मोठी असावी, म्हणजे ग्रोईंग एरिया जो आहे, प्लॅन्ट ग्रोईंग एरिया हा किती मोठा असावा. तर हे याला कॉम्पोनंट रेशो असं म्हणतात. तर कॉम्पोनंट रेशो आतापर्यंत बऱ्यापैकी कार्य जे झालेलं आहे ते आता आपण बघाल की वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी जे काम केलेलं आहे, तर साधारणपणे आपल्याला लक्षात येईल की हायड्रोपोनिक ग्रोईंग एरिया हा टोटल सिस्टीम व्हॉल्यूम म्हणजे सगळ्या सिस्टीममध्ये किती पाणी आहे त्याच्या किती प्रमाणात हायड्रोपोनिक एरिया असावा. तर हे आतापर्यंत शास्त्रज्ञांनी केलेल्या कामाचा हा गोषवारा आपल्यासमोर आहे. तर अजून आपल्याकडच्या वातावरणामध्ये, आपल्याकडच्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये, आपल्याकडच्या ज्या ॲग्रोक्लायमॅटिक कंडिशन आहेत तर त्याच्यावर कशा प्रकारे ते कॉम्पोनंट रेशो असावा, आपल्याकडचं काम हे अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. अजून एक याच्यात संशोधनाची बरीच, म्हणजे ती अभियांत्रिकी असेल किंवा कुठल्या मत्स्यजाती असतील, कुठल्या वनस्पती असतील, कुठल्या वनस्पतींना मार्केट चांगलं असेल, नंतर सीझन आपल्याकडे वेगवेगळे आहेत. त्यामुळं हे जे संशोधन झालेलं आहे हे सगळं युरोपियन कंट्रीजमध्ये झालं आहे. तिकडच्या कंडिशन आणि आपल्या कंडिशनमध्ये बराच फरक आहे. आपल्याकडच्या कंडिशनमध्ये याच्यावर बरंच संशोधन होणं अजून बाकी आहे आणि त्याच्यासाठी तो कॉम्पोनंट रेशो जेव्हा येईल तेव्हा एक आर्थिक मॉडेल आपल्यासमोर तयार होऊन येईल.
एक आर्थिक याच्यावर आता काम सुरू आहे. येणाऱ्या एक 2-4 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळे मॉडेल्स म्हणजे अगदी घरातल्या ॲक्वेरियम टँकपासून परसबागेपासून तर अगदी एक्सपोर्ट युनिटपर्यंतचे वेगवेगळे मॉडेल्स आपल्याला येणाऱ्या काही काळात जे काम चालू आहे आता वेगवेगळ्या भारतातल्या ज्या फिशरीज रिलेटेड ज्या संस्था आहेत किंवा काही हॉर्टिकल्चर रिलेटेड ज्या संस्था आहेत त्या याच्यावर आता मोठ्या प्रमाणात काम याच्यात जागरूकता आता वाढत चाललेली आहे आणि काम सुरू आहे. तर नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला चांगल्या प्रकारचं एक परिपूर्ण पॅकेज किंवा एक मॉडेल आपल्यासमोर येईल. नक्कीच. आता ॲक्वाफोनिक्स प्रणालीमध्ये आपण बघतो आहे की त्याच्यामध्ये हायड्रोपोनिक अनेक उपप्रणाली आहेत, बरोबर ना? आणि त्यामध्ये आपण भाजीपाल्याचं संवर्धन हे करत असतो. तर हे भाजीपाल्याचं संवर्धन ज्या ठिकाणी केलं जातं तर त्या उपप्रणालीची निवडही तितकीच महत्त्वाची आहे, नाही का? तर मग ती उपप्रणालीची निवड नेमकी कशी करायची सर? अतिशय महत्त्वाचा आणि कोर पार्ट या ॲक्वापॉनिक्स सिस्टीममधला आहे की तो म्हणजे हायड्रोपोनिक प्रणाली. तर हायड्रोपोनिक प्रणाली जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काय म्हणतो आपण स्लाइडमध्ये बघू शकतो आहोत सर. ह्या तर त्याच्या वेगवेगळ्या हायड्रोपोनिक उपप्रणालीचे प्रकार झाले. मीडिया बेस ग्रो बेड आहे, डीप वॉटर कल्चर आहे, न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक आहे. त्यातली ती जी आपल्यासमोर जी आहे ती म्हणजे मीडिया बेस बेड सिस्टीम. याच्यामध्ये काय केलं जातं की ग्रॅव्हल असेल, रॉकवूल असेल, सँड असेल अशा प्रकारचं मीडिया वनस्पतींच्या वाढीसाठी वापरला जातो. माती कुठेही वापरली जात नाही. बरं. ॲक्वाकल्चर रेअरिंग टँकमधलं जे पाणी आहे ते बायोलॉजिकल फिल्टर किंवा मेकॅनिकल फिल्टरमधून पास झाल्यानंतर ते या मीडिया ग्रो बेस सिस्टीममधून वाढलं. विशेषतः जे फ्रूट यील्डिंग व्हरायटी ज्या आहे वनस्पतीच्या त्या जास्त करून या सिस्टीममध्ये वापरल्या जातात. आपण बघतो आहे की फ्रुट्स पण त्या ठिकाणी दिसतात. फ्रूट यील्डिंग व्हरायटी आणि सर्वात सुरुवातीला ही सर्वसामान्य सिस्टीम आहे. सुरुवातीला जे काम सुरू झालं ते या सिस्टीमपासूनच झालं. बरं. आणि याच्यावर आता आपल्याकडे बरेच प्रमाणात काम सुरू आहे याच्यावर. बरं. आता ही पुढची जी स्लाईड दाखवते सर मी, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? आपण स्लाईड दाखवूया. हां, हे एक केरळातलं एक युनिट आहे. केरळामध्ये याच्यावर मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. अतिशय सिंपल पद्धतीनं त्यांनी जो सिमेंट टँक आहे त्यामध्ये मासे वाढवले जातात आणि वरती आपल्याकडे जे रॉ मटेरियल अवेलेबल आहे तर ते जे टब असते याच्यामध्ये त्यांनी व्हर्मिक्युलाइट ग्रोईंग मीडिया वापरलेला आहे आणि त्यामध्ये ते फ्रूट यील्डिंग व्हरायटीच्या वनस्पती त्या वाढवतात आणि त्याचं पाणी परत टँक याच्यामध्ये फिश कल्चर टँकमध्ये वापरलं जातं. म्हणजे मत्स्य उत्पादन पण घेतलं जातं आणि त्याच पाण्यावरती आपल्याला वनस्पतींची देखील वाढ करता येते. अच्छा. आपण या उपप्रणाली बघूया. एक फोन येतो आपल्याला. रंगराव शिरोळे यांचा सांगलीवरून फोन आहे. घेऊया आपण तो फोन. हॅलो 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 नमस्कार. रंगराव शिरोळेची आवाज येतोय आमचा? हो. हां, बोला सर. बोला, आपला प्रश्न विचारा. आवाज येतोय? बोला ना. आवाज येतोय ना सर? मग तुम्ही दूरदर्शन संचाचा आवाज येतोय. हा, मग बोला ना सर. प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, माझा प्रश्न असा आहे ते टँकर किती मोठा केला पाहिजे टँक मच्छी बाळगण्यासाठी? याच्यासाठी आता तुम्हाला कुठल्या प्रजातीचं संवर्धन करायचं आहे त्याप्रमाणे मी मगाशी तेच तुम्हाला सांगितलं की आपण घरातली ॲक्वेरियमची टाकी असेल त्याच्यावर देखील तुमच्या कुटुंबाला पुरेल एवढा भाजीपाला तयार करू शकता किंवा परसबागेमध्ये 1 टनाच्या कॅपॅसिटीचं देखील फिश कल्चर टँक करू शकता किंवा अगदी 2 गुंठ्याचे, 5 गुंठ्याचे, 10 गुंठ्याचे जे शेततळी पॉलिथिन लँड आहे, लाईन तळी जे आहेत त्या तळ्यांवर देखील आपण हे कल्चर करू शकता. त्यामुळे याला असं काय रिस्ट्रिक्शन नाही आहे की किती मोठ्या आकाराचं तळ असं. जे तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत आणि त्याचा वापर करून तुम्हाला तुमची प्रणाली विकसित करायची आहे. बरं. आता भाजीपाला संवर्धनासाठी आपण पुढची उपप्रणालीची जी निवड आहे ती आपण स्लाईडद्वारे दाखवूया की नेमकी ती स्लाईड कशी आहे आणि त्यातनं आपण कशा पद्धतीने आपण संवर्धन हे करू शकतात. दाखवूया आपण. हां सर, काय सांगाल? हां, तर हे मीडिया बेस ग्रो बेड सिस्टीम जी आपण मगाशी चर्चा करत होतो
तर त्याच सिस्टीमचा च्या आधारे केलेलं हे आपली जी अंधेरीची संस्था आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, तर तिथे केलेलं हे एक पायलट प्रोजेक्ट आहे. तिथे खाली टँक ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये मासे ऑर्नामेंटल फिश वाढवले जातात आणि वरती वर्मिक्युलेट मीडियामधून ते पाणी पास करून पुन्हा या टँकमध्ये केलं जातं. म्हणजे अच्छा. अशा प्रकारे संशोधनात्मक मॉडेल हे आहे. म्हणजे त्याच्यावर कार्य चालू आहे कार्य अजून, म्हणजे चालू त्याला आहे. साधारणतः किती कालावधी लागतो, तो भाजीपाला यायला, किती मत्स्य वाला? उत्पादन यायला, हे सगळं संशोधनाचा भाग सध्या सुरू आहे. सुरू आहे. पुढची स्लाइड मी दाखवते, डीप वॉटर कल्चरची ही स्लाइड आहे. ही बघा प्रेक्षक हो, तीही समजून घ्या थोडी, दाखवूया. हां, तर मगाशी जे आपण बघितलं की मीडिया वनस्पतींच्या वाढीसाठी आपण कुठला तरी मीडिया वापरत होतो, म्हणजे सँड असेल, ग्रॅव्हेल असेल किंवा वर्मिक्युला असेल किंवा रॉकवूल असेल, सॉडस्ट असेल. तर या डीप वॉटर कल्चरमध्ये कुठलाही मीडिया वापरला जात नाही. तर आता आपण फक्त हायड्रोपोनिक्स प्रणालीबद्दल बोलतोय, म्हणजे प्लांट ग्रोईंग एरिया, आपलं जिथं प्लांट आपल्याला वाढवायचे आहेत बरोबर त्या आहे. प्रणालीबद्दल बोलतोय. तर जे टँक आपल्याला उजवीकडच्या साईडला दिसत आहेत, तर या टँकमध्ये साधारणपणे 2 फूट 3 फूट पाणी ठेवलं जातं अच्छा. आणि या टँकवरती थर्माकोलच्या साह्यानं तराफा केला जातो किंवा राफ्ट ज्याला आपण म्हणतो. आणि या राफ्टमध्ये नेटपॉट ठेवून या नेटपॉटमध्ये ही झाडं प्लांट केले जातात आणि ते झाडं त्याची मुळं जी आहेत ती खाली ग्रो होतात आणि ती पाण्यातली मूलद्रव्ये ती शोषून घेतात आणि ते पाणी परत आपल्याला मत्स्य संवर्धनासाठी वापरता येतं. बरं, तर अशी ही डीप वॉटर कल्चर हे आहे. आपण दाखवूया डीप वॉटर कल्चर, पण आपण प्रेक्षकांना समजून सांगूया. दाखवावी ती स्लाइड डीप वॉटर कल्चरची. हां, याच्यामध्ये तुम्ही बघा, याच्यामध्ये लक्षात येईल की त्या वनस्पती वाढलेल्या आहेत राफ्टवरती आणि कोपऱ्यातली जी वरची स्लाईड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हायड्रोपोनिक एरिया हा लांबच्या लांब FRP टँक केलेले आहेत. बरोबर. आणि खाली पाणी आहे आणि वरती थर्माकोलच्या राफ्टवरती लेट्यूस प्लांटची ग्रोथ प्लांटेशन केलेलं आहे आणि त्यापासून ते प्रोडक्शन घेत आहेत. आणि त्याच्या मुळांच्या खाली कोपऱ्यातल्या स्लाईडमध्ये तुमच्या लक्षात येईल की त्याची मुळांच्या वाढीसाठी पुरेशी जागा मिळण्यासाठी हे डीप वॉटर ठेवलं जातं आणि त्याच्यातून ते संवर्धन केलं जातं, म्हणून याला डीप वॉटर कल्चर सिस्टीम असं नाव आहे. खरं तर संशोधन जेव्हा होतं तेव्हा एक उत्सुकतेचा विषय असतं, कुतूहल असतं, त्याविषयी समजून घ्यायचं असतं, यातनं आपण काय करू शकतो, भविष्यात याविषयी काय आपल्याला संधी मिळू शकतं, या सगळ्याचा विचार आज आपण करतो आहोत आणि ते समजूनही घेतो आहोत. ॲक्वाफोनिक्स पद्धतीनं भाजीपाला आणि मत्स्य उत्पादन याविषयी रवींद्र बोंद्रे सर आज आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत. सर, आपण ब्रेकपूर्वी उपप्रणालीची निवड करत असताना एक NFT तंत्र हे सांगायचं आपलं आहे प्रेक्षकांना, तर त्याविषयी काय सांगाल सर? NFT म्हणजे न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक. म्हणजे याच्यामध्ये पाईप आता आपण चित्रात बघत असाल तर उजव्या साईडला बघत असाल तर लांबच्या लांब पाईप केलेले असे एकत्र सिक्वेन्सनी जोडलेले असतात आणि त्याला वरून होल केले जातात आणि त्या होलमध्ये नेटपॉट्स ठेवून त्यामध्ये लिफी ग्रीन व्हेजिटेबल जे असते शॉर्ट ड्युरेशनचे, म्हणजे त्याला लेट्यूस असेल, स्पिनॅच असेल, रेडिश असेल, यासारख्या ज्या व्हरायटीज आहेत, म्हणजे आपल्याकडे कॅश क्रॉप म्हणून ज्याला आपण म्हणतो, तर ह्या शॉर्ट ड्युरेशनच्या ज्या कॅश क्रॉप्स आहेत हे जास्त करून या तंत्रामध्ये वापरले जातात. तर NFT फायदा असा होतो की NFT पाईपची जी संरचना आहे ही आपण व्हर्टिकल देखील करू शकतो, म्हणजे मोर स्पेस युटिलायझेशन ज्याला म्हणतो आपण, जागेचा जास्तीत जास्त सदुपयोग. म्हणजे शेती अशी न करता अशी आपण करू शकतो. आपल्याकडे फोटो पण आहे ना तसा एक. व्हर्टिकल फार्मिंग. तर तो आपल्याला व्हर्टिकल फार्मिंग न्यूट्रिएंट फिल्म टेक्निकमध्ये करता येते. दुसरी गोष्ट, न्यूट्रिएंट फिल्म टेक्निकमध्ये आपल्याला इथे बघाल तुमच्या लक्षात येईल की खाली मासे आहेत आणि वरती पाईपवरती एकावर एक असं आपण तुम्ही किती लेअर वरती 4 लेअर 5 लेअर आपण 8 लेअर 10 लेअरपर्यंत जाऊ शकतो आणि ते पाणी या वनस्पतींच्या मुळातनं जर पास केलं तर वनस्पतीची मुळं ते शोषून घेतात, मूलद्रव्ये जे आहे ते शोषून घेतात आणि फिल्टर वॉटर जे आहे ते परत आपल्याला ह्याच्यात वापरतात. दुसरी गोष्ट, न्यूट्रिएंटची शाश्वत उपलब्धता असल्यामुळं ह्याच्यामध्ये आपल्याला प्लांट डेन्सिटी देखील जास्त ठेवता येते. म्हणजे कमी जागेमध्ये जिथं प्लांट डेन्सिटी न्यूट्रिएंटमुळे मर्यादा येते, तर इथे प्लांट डेन्सिटी आपल्याला वाढवता येते आणि जास्त उत्पादन देखील या टेक्निकमध्ये घेता येतं.
बरं, आपण बघतो की मुंबईसारख्या शहरांमध्ये गगनचुंबी इमारती झाल्या आहेत, उभ्या आपण म्हणतो ना की उभ्या वाढलेला उभ्या आहे. वाढलेल्या तसं शेती आता आपण एक संशोधन करतोय की शेती उभ्या पद्धतीने मुंबईमध्ये वाढत जाईल. हायड्रोपोनिक्स तंत्रानं अनेक लोक म्हणजे टेरेस गार्डन जी कन्सेप्ट आहे तर याच्यामध्ये हायड्रोपोनिक्स टेक्निक्सनी बरेच लोक करतात. फक्त त्या हायड्रोपोनिक्स टेक्निक्समध्ये फिश कल्चर वॉटरऐवजी ते न्यूट्रिएंट रिच वॉटर वापरतात, अच्छा. लिक्विड फर्टिलायझर वापरतात आणि त्याद्वारे अशा प्रकारचं NFT टेक्निकनी लिफी ग्रीन व्हेजिटेबल जे आहे, कॅश क्रॉप जे आहेत तर ते करणारे अनेक फर्म्स मुंबईत आहेत. हा खरं तर मगाशी आपल्याला एक शेतकऱ्यांचा प्रश्नही आला की नेमकं ॲक्वाफोनिक्समध्ये आपण कोणत्या कोणत्या भाज्या, कोणकोणते मासे याचं संवर्धन करू शकतो. फार महत्त्वाचा प्रश्न आहे की एक उत्सुकता आहे की नेमक्या कोणत्या भाज्या होऊ शकतात, काय सांगाल सर? तर याच्यामध्ये दोन उत्पादनं आहेत, एक म्हणजे मासे आणि दुसरा म्हणजे भाजीपाला. बरं. तर माशांचे जर आपण एक बघितलं तर वॉर्म वॉटरपासून तर कोल्ड वॉटरचे देखील अनेक फिशेस या प्रणालीमध्ये टेस्टेड आणि ट्रायल चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलेलं आहे. माशांचे तर जास्त प्रकार करून जे वॉर्म वॉटर फिशेस आहेत म्हणजे तिलापिया असेल, जिताडा असेल, कार्प असतील, गोल्डफिश असतील, कोळंबी असेल, तर या अशा जातीच्या माशांचं संवर्धन यशस्वीपणे आपल्याला याच्यामध्ये करता येतं. आणि वनस्पती, वनस्पतींच्या बाबतीत जर बोलायचं तर वनस्पतींच्या बाबतीत जास्त करून याच्यामध्ये जे बघितलं तर भाजीपाल्यामध्ये लेट्यूस आहे, बीन्स आहे, ब्रोकोली आहे, आणि पेपर्स आहे, कुकुंबर आहे, स्पिनॅच, टोमॅटो, फ्रूट यील्डिंग व्हरायटीमध्ये स्ट्रॉबेरी आहे, कलिंगड आहे, केळी आहे, फूल झाडांमध्ये झेंडू, गुलाब, सूर्यफूल आणि इतर हर्ब जे आहेत ते औषधी वनस्पती देखील याच्यामध्ये हे केलेले आहेत. तर याच्यामध्ये बेसिल आहे, लेमन ग्रास आहे, सिलेंट्रो आहे, साग आहे. तर FAO 2014चा जो डाटा आहे तर त्याच्या माहितीनुसार जवळपास 150 प्रकारच्या व्हरायटी या ॲक्वापॉनिक्स प्रणालीमध्ये टेस्ट केलेल्या आहेत. तर आपण याच्यातल्या कुठल्या प्रकारच्या करायचं हे आपल्याकडे आपण कुठल्या क्रॉपला मागणी आहे, बाजारात चांगलं डिमांड आहे त्याप्रमाणे आपण आपलं वनस्पतीची जी आहे ती निवड केली पाहिजे. आपण हायड्रोपोनिक्समध्ये बघतो की त्यांच्या वाढीसाठी साधारणतः नायट्रोजन आणि फॉस्फरस यांच्या वाढीची आवश्यकता असते. वनस्पतींविषयी जर बोलायचं झालं तर मग ते या पाण्यामध्ये किंवा अशा पद्धतीच्या शेतीमध्ये कसं काय उपलब्ध होतं सर? तर हा एक प्रश्न आहे की हे म्हणजे हेच बेसिक प्रिन्सिपल आहे. अच्छा. की आपण जे माशांना खाद्य देतो त्या खाद्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे सगळे घटक असतात आणि हेच घटक वनस्पतींच्या वाढीसाठी देखील आवश्यक असतात. तर वनस्पतींच्या वाढीसाठी जसे हे मॅक्रोन्यूट्रियंट्स हे आवश्यक असतात त्याच्याबरोबरच काही मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत, सूक्ष्म मूलद्रव्य म्हणजे त्यात क्लोरॉन असेल, आयर्न असेल, मॅंगनीज असेल, झिंक असेल, कॉपर असेल, मॉलिब्डेनम असेल, बोरॉन असेल. तर हे सगळे घटक या खाद्य जे आपण माशांना देतो त्याच्यामध्ये देखील उपलब्ध असतात. तर माशांना जेव्हा आपण खाद्य देतो त्यातले फक्त 25 ते 30% खाद्य मासे रिटेन करतात, म्हणजे हे करतात. बाकीचं जे खाद्य आहे ते पाण्यात एक विरघळलेलं असतं, विरघळून जातं. त्याच्याबरोबर मासे आपल्या उत्सर्जनातून म्हणजे डायजेशन प्रोसेसनंतर विष्ठा जी बाहेर पडते माशांची त्यातनं देखील ही मूलद्रव्य बऱ्याच प्रमाणात बाहेर पडत असतात. मग हे मूलद्रव्य सगळे जे आहेत तर युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिन आयलँड जे अमेरिकेतली संस्था आहे UVI म्हणून, तर तिथे जे रॅकोसी आणि हरग्रीवर जे सायंटिस्ट आहेत त्यांनी जेव्हा संशोधन सुरुवातीच्या 90च्या दशकामध्ये जेव्हा केलं तेव्हा त्यांना असं आढळलं की वनस्पतींच्या आणि विशेष करून भाजीपाल्याच्या वाढीसाठी जी आवश्यक ही सगळी मूलद्रव्ये आहेत तर ती या मत्स्यपालनाच्या ह्या पाण्यामध्ये उपलब्ध आहेत. बरं. आणि त्या पाण्यामध्ये ते भाजीपाल्याची वाढ कुठलंही ॲडिशनल फर्टिलायझर न देता आपल्याला व्यवस्थित वाढवता येतात. म्हणजे हे याचं वॉटर ॲनालिसिस करून ते सिद्ध झालेलं आहे की भाजीपाल्याच्या वाढीसाठी जी आवश्यक मूलद्रव्ये आहेत ती या हाय डेन्सिटी फिश कल्चर वॉटरमध्ये उपलब्ध आहेत. सर, आपण बघतो की या सगळ्या शेतीचा पाणी हा एक आत्मा आहे. पाणीच या शेतीचं सगळं मूळ आहे, पाण्याद्वारेच सगळं यामध्ये केलं जातं. तर मग त्या पाण्याची गुणवत्ता आपण म्हणतात की कितीतरी वेळा आपण ते पाणी बदलू शकतो, मग त्याची गुणवत्ता आपण कशी राखली जाते सर आणि कशा प्रकारे, काय सांगाल? नॅचरली मगाशी जसं म्हटलं नॅचरलीच याच्यामध्ये गुणवत्ता राखली जाते. म्हणजे
बायोफिल्ट्रेशनमध्ये त्याच्यातले जे टोटल सॉलिड्स असतात ते विलग केले जातात. नंतर जे अमोनिया नायट्राईटसारखे जे घातक पदार्थ आहेत ते देखील नायट्रिफिकेशनद्वारे वेगळे केले जातात आणि ते वनस्पतीद्वारे रिट्राईव्ह केले जातात. त्यामुळं पाणी शुद्ध होतं आणि त्यामुळं माशांना वाढीसाठी ते उपयुक्त ठरतात. तर सर्वसाधारणपणे माशांच्या वाढीसाठी 5 मिलीग्रॅम पर लिटरपेक्षा जास्त ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि तो या प्रणालीमध्ये उपलब्ध होतो. नंतर मासे आणि भाजीपाला या दोन्ही पिकांचा जर विचार केला तर साधारणपणे सामू जो आहे म्हणजे pH आपण ज्याला म्हणतो तो 6.5 ते 8.5च्या दरम्यान असावा लागतो. नंतर टेम्परेचर वनस्पतींच्या वाढीसाठी विचार केला तर 22 ते 32 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान टेम्परेचर असावं. नंतर वनस्पतींच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश जर असेल तर त्याचाही उत्पादनावर चांगला परिणाम होतो. चांगला सूर्यप्रकाश असावा. नंतर माशांना जे खाद्य देतो ते पेलेट स्वरूपात दिवसातून साधारणपणे 2 ते 3 वेळा विभागून द्यावं. ओव्हरफिडिंग होणार नाही याची जरा आपण काळजी घेतली पाहिजे कारण मग त्यामुळे सिस्टीमवर ताण येऊ शकतो. नंतर मत्स्य संवर्धनासाठी बीज साठवणुकीचे जे मानक आहेत म्हणजे रास सिस्टीमसाठी असेल किंवा आपण जी काही प्रणाली वापरणार आहे त्या सिस्टीममध्ये जे मानक आहेत म्हणजे माशांची प्रजात आणि संवर्धन पद्धतीला अनुसरून आपण फिश रिअरिंग टँकमध्ये मासे साठवले पाहिजेत. म्हणजे वॉटर क्वालिटी नॅचरली ती मेंटेन करण्यासाठी आपल्याला मदत होते. नंतर संवर्धन कालावधीत माशांची वागणूक कशी आहे, बिहेवियर कसं आहे याच्यावर वेळोवेळी नमुने घेऊन आपण ते त्याच्यावर आरोग्य व्यवस्थापनासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो. नक्कीच फार महत्त्वाचं हे सगळं ॲक्वापॉनिक्सचं तंत्रज्ञान आहे ते आपण जाणून घेतो आहोत आणि शेती करत असताना नेहमीच नवनवीन गोष्टी आपण समजून घेतो कारण कृषी हे शास्त्र आहे. शास्त्र म्हटलं की नियम आलेत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक भाग येतो तो म्हणजे सेंद्रिय शेती. मी सेंद्रिय शेतीचा विषय मध्येच का घेतला तर कारण आता आपल्याला त्याविषयी एक छोटीशी ध्वनिचित्रफीत पाहिजे आहे. पाहूया. भोजन, जल और शुद्ध वातावरण हमारे जीवन का मुख्य आधार है और कृषि इसका मूल स्तंभ। पिछले 60 वर्षों में विज्ञान आधारित कृषि का व्यापक प्रसार हुआ है। साथ ही कृत्रिम संसाधनों के बढ़ते प्रयोग से कृषि की सतत क्षमता पर चिंताएं बढ़ी हैं। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के दूरदर्शी नेतृत्व के अंतर्गत रसायन मुक्त जैविक खेती एक महत्वपूर्ण प्रयास है। रसायन मुक्त जैविक खेती को बढ़ावा देने के लिए 5 वर्ष पूर्व सरकार ने परंपरागत कृषि विकास योजना तथा उत्तर पूर्व भारत में जैविक मूल्य श्रृंखला योजनाएं आरंभ की। ऑर्गेनिक फार्मिंग को देश भर में बढ़ावा देने के लिए सरकार अनेक प्रयास कर रही है। इसके लिए परंपरागत कृषि विकास योजना के तहत काम किया जा रहा है। न सिर्फ ऑर्गेनिक फार्मिंग को बल दिया जा रहा है बल्कि उसके लिए वैल्यू एडिशन और मार्केट की व्यवस्था भी की जा रही है। भारत सरकार एवं किसानों के सम्मिलित प्रयासों से आज देश के लगभग 36 लाख किसान 38 लाख हेक्टेयर क्षेत्र में जैविक खेती कर रहे हैं। इसके अतिरिक्त हमारे देश के अनेक ऐसे क्षेत्र हैं जहां आज भी पारंपरिक जैविक खेती हो रही है। इन पारंपरिक जैविक क्षेत्रों को जैविक प्रमाणीकरण सुलभ कराने हेतु पीजीएस के अंतर्गत लार्ज एरिया सर्टिफिकेट का प्रावधान किया गया है। इस प्रक्रिया की विशिष्टता ये है कि इसमें प्रमाणीकरण मात्र 2 से 3 महीनों में हो जाता है, जबकि सामान्य परिस्थितियों में इसमें 2 से 3 वर्ष का समय लगता है। अंडमान निकोबार केंद्र शासित प्रदेश के कार निकोबार एवं नैन काउरी द्वीप समूह देश के सर्वप्रथम ऐसे प्रमाणीकृत जैविक क्षेत्र हैं। अभी हाल ही में संपूर्ण लक्षद्वीप को जैविक खेती के रूप में प्रमाणित किया गया है। वर्ष 2016 में सिक्किम राज्य पूर्ण जैविक कृषि राज्य के रूप में प्रमाणित हो चुका है। सुदूर उत्तर में हिमालय श्रृंखला के बीच स्थित लद्दाख ने भी पूर्ण जैविक के लक्ष्य की ओर बढ़ना शुरू कर दिया है। जैविक उत्पादों को बाजार सुलभ कराने तथा किसानों की उपभोक्ताओं तक पहुंच बनाने के लिए एक समर्पित जैविक खेती पोर्टल भी बनाया गया है। जैविक खेती पोर्टल के जानकारी मंच और विपणन मंच के माध्यम से किसानों को उच्च गुणवत्ता उत्पादन तथा बाजार उपलब्ध कराया जा रहा है।
आशा है देश के सभी राज्य अपने जैविक क्षेत्रों का विस्तार करेंगे और देश में जैविक कृषि क्रांति को मजबूत करने में योगदान देंगे। जैविक उत्पादों की देश और विदेशों में बढ़ती मांग तथा जैविक उत्पादों का बढ़ता बाजार, किसानों की उपभोक्ताओं तक पहुंच तथा जैविक एफपीओ द्वारा जैविक कृषि व्यापार में भागीदारी हमारे किसानों को अपनी आय बढ़ाने का अवसर दे रहा है। पिछले 5 वर्षों में जैविक कृषि उत्पादों का निर्यात दोगुने से अधिक बढ़कर 7,000 करोड़ रुपए से अधिक का हो गया है और इसमें प्रतिवर्ष 20% से अधिक की वृद्धि हो रही है। उम्मीद है पारंपरिक क्षेत्र के किसान भी इस बढ़ते बाजार से लाभान्वित होंगे और जैविक कृषि आंदोलन को आगे बढ़ाएंगे। किसानों की मुस्कान समृद्ध हिंदुस्तान की है पहचान। फार छान पद्धतीची ही सेंद्रिय शेती पद्धतीची ध्वनिचित्रफित होती। आता आपण आपल्या विषयाकडे येऊया, वेळ संपत आलेली आहे। सर, ॲक्वाफोनिक्स विषयी जर संपूर्ण सारांश सांगायचा झाला तर आपण काय सांगाल, काय संदेश द्याल? सारांशाकडे यायचं असेल तर आपल्याला, आपण सुरुवातीपासूनच बोलतोय की आपल्याला गोड्या पाण्याच्या स्रोतांच्यासाठी ही अतिशय कॉन्झर्वेटिव्ह अशी सिस्टीम आहे गोड्या पाण्याचे रिसोर्सेस कॉन्झर्व करण्यासाठी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे दुष्काळी भाग आहे किंवा पाण्याचा दुर्भिक्ष आहे अशा ठिकाणी देखील वापरता येते। म्हणजे वाळवंटी प्रदेशात देखील वापरू शकतो आपण, जिथे रेग्युलर ॲग्रिकल्चर लँड, सुटेबल ॲग्रिकल्चर लँड नाही आहे अशा ठिकाणी आपण ही प्रणाली वापरू शकतो। नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रणालीमधून आपण मत्स्यशेतीतून जे सांडपाण्यातून जे नायट्रोजन, फॉस्फरस सारखे मौल्यवान पोषक तत्व आहेत ते जे वाहून जाणार असतं, सांडपाण्यावर वाहून जाणार आहेत, तर हे हायड्रोपोनिक्स प्रणालीतून वनस्पती शोषून घेतल्यामुळे ते आपण पुनर्प्राप्ती करत असतो आणि त्यातनं ॲडिशनल उत्पादन घेत असतो। नंतर भाजीपाला हे ॲडिशनल उत्पादन मिळत असल्यामुळं प्रोजेक्ट कॉस्टचा जो नफा आहे, प्रॉफिट आहे, हा नक्कीच वाढतो। तर नक्कीच सर, म्हणजे एकूणच सर्व पद्धतीने जर करायची झाली तर ही शेती जर केली तर अजून एक मॅडम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला सेंद्रिय शेतीचा देखील टच आपल्याकडे आहे किंवा कुठल्याही प्रकारचे पाण्यातनच ते आपल्याला जे पाहिजे ते न्यूट्रिशन वापरत नसल्यामुळे आपण याला सेंद्रिय शेतीचा देखील आपण नक्कीच म्हणू शकतो। आपल्याकडे वेळ अगदीच कमी आहे सर, आज आपण इथे आलात आणि खूप छान पद्धतीने हा नवा विषय, नवं तंत्रज्ञान आमच्या शेतकरी बांधवांना समजून सांगितलं, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते। शेतकरी बंधू भगिनींनो, आजचा हा विषय आम्ही इथेच संपवत आहोत। पुन्हा आपली भेट पुढच्या गुरुवारी। तोपर्यंत मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते। सर, आपलेही खूप मनपूर्वक आभार। एक छान विषय आज आपण आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगितलात आणि छान एका नवीन विषयाची माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल धन्यवाद सर। धन्यवाद। धन्यवाद।